आपल्याबरोबर एक आज शेतकरी आहेत. आज त्यांनी मेथीची भाजी ती आज मार्केटला घेऊन आलेत. त्यांना लिलाव काय झाले ते आपण पाहण्या अगोदर तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया कशा पद्धतीने पिकवली. तर मित्रांनो, आपलं नाव सांगा. मंगेश केदार, गाव कुठलं? पारगाव शिंगवे. पारगाव शिंगोचे. तुम्ही आज काय आणले मार्केटला? मेथी आणली. मेथी आणली. किती मेथी आणली? मेथी 3000 आणली. 3000 आणली. मला आज सांगा, तुम्ही किती किलो टाकली होती? 25 किलोची होती. 25 किलो होते. किती एकर टाकली होती काय? अर्धा पाऊण एकर होती. बरं, मला सांगा तुम्हाला आज बाजारभाव काय आला? 37 रुपये. हे किती? 37 रुपये जुडी. म्हणजे 100 जुड्यांना 3700 रुपये, 3701 रुपये बाजारभाव झालेला आहे. हे बघा, तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तर अशा पद्धतीने त्यांची एकदम फायटर अशी मेथीची भाजी आणली होती त्यांनी आणि बाजारभाव पण चांगला झाला. तर बाजारभाव काय ह्या झाला तुम्हाला, त्याबद्दल काय वाटतंय? चांगले झाले बाजार. तुमची अपेक्षा काय होती? आम्ही धरली होती 3000 पर्यंत जाईन बा, पण ती जास्त झाली. हा जास्त. बरं, आता मला सांगा, तुम्ही जी आता मेथी पिकवली ती कशा पद्धतीने, पाण्याचं नियोजन कसं केलं उन्हाळ्यात? पाण्याचं नियोजन, पाणी पण संध्याकाळी 6च्या पुढं पाणी देत होतं. हां, आणि दुसरं ड्रिप वगैरे काय, रेन पाईप म्हणून काय पाणी होतं? पाईप नाही, पाणी होतं. बरं, उतार कसं काय सांगा झालं का? उतार चांगला काय मरबीर नाही आली? मरबीर काहीच झाली नाही. नाही झाली. त्याच्यानंतर तुम्ही खतं वगैरे कुठं टाकली? फक्त महाजनची कोण टाकली होती पेरीच्या टायमाला. म्हणजे टाकायच्या वेळी टाकली होती. हां. त्याच्यानंतर परत काय नाही टाकलं? त्याच्यानंतर फक्त शिपणे केले वरून. शिपण्या कुठल्या कुठल्या केल्या? ते औषधाचं नाव नाही सांगता यायची. हां, पण तरी बुवा किती केल्या? 3-4 शिपणे झाल्यात. चालेल. किती दिवस केले? किती दिवसांनी केल्या? 7-8 दिवसांनी केल्या. 7 दिवसांनी केल्या. हो, तर आज जो बाजारभाव झाला त्याबाबत तुम्हाला काय वाटतं बुवा? चांगली झाली. उलट बाजारभाव एक नंबर झाली. चांगलं. तुमची 3000 अपेक्षा होती, पण बाजारभाव 700 रुपयांनी जास्त झाले, म्हणजे 3700 रुपये झाला. हो. तर अजून काय आहे का शेतात तुमच्या? आता नाही काय आहे, आता हां. त्याच्यानंतर शापू टाकायचे. शापूचा करायचे विचार आहे. हो. तर मला सांगा, बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल भाऊ, तू कशा पद्धतीने पिकावं त्याबद्दल काय सांगाल? चांगली भाजी आल्या बाजारभाव भेटतच ना. हां, त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे बाबा? काळजी काय, आता संध्याकाळीच्या टायमाला पाणी भरलं नाही त्याला. बरोबर आहे देण्यात. अजून बाकी काय. तर मला सांगा, तुम्हाला आता खर्च किती आला याला? शुभ्याचा आला, बाकीचा अंदाजे सांगा, काय प्रॉब्लेम नाही. अंदाजे आता झाला असेल 15,000 शिपण्या. सगळं धरून किती खर्च आला असेल? आला 300,000. बरोबर. आता किती होईल तुम्हाला? चांगलं प्रॉफिट मिळतं. तरी किती होतील? आता किती जुडा किती आणलाय तुम्ही? जुडा 3000 आणलाय. 3000 आणलाय आणि 37 रुपये जोडी झाली. हा, म्हणजे जरी पण तुम्हाला खर्च जाऊन पैसे उरतील शिल्लक, प्रॉफिटमध्ये जातील. प्रॉफिट. चालेल. तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहे, ते धना घेऊन आले होते. तर त्या धन्याचा बाजारभाव काय झाला आहे आपण त्याच्याबद्दल विचारूया आणि कशाबद्दल पिकवली ते पण विचारूया. तर आपलं नाव सांगा. शंकर वायकर, गाव कुठलं? खडकी पिंपळगाव. खडकी पिंपळगाव. तुम्ही किती दाणा आणला आज? 350 आणला होता. 350. अजून आहे शेतात काही? नाही, संपला लागता. लास्ट होता म्हणजे काल काय होता का? काल काय बाजारभाव झाला? 2000 एक पाऊण झाला. 2051. आणि आज काय बाजारभाव झाला? 1700 झाला. किती? 1700 झाला. तर शेतकरी मित्रांनो, काल त्यांनी धना आणला, त्यांचा 2000 बाजारभाव झाला आहे आणि आज 1701 झाला आहे. 300 रुपयांनी आज कमी बाजारभाव झाला आहे. थोडासा त्यांचा नॉर्मली उन्हामुळं बाजाराची थोडासा पिवळं दिसतो आहे, तरी पण बाजारभाव चांगला झाला. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया कशा पद्धतीने पिकवली. तर तुम्ही किती किलो टाकला होता ना? 6 किलो टाकला होता. किती याचा टाकला होता? 10 गुंठ्यामध्ये. 10 गुंठ्यामध्ये. किती काल आणि आजवरून किती जुडा निघाला? काल 1400, हा 350. 1400, 350, 1800 जोड निघाला. म्हणजे मर नाही झाली, म्हणजे चांगलं झालं का? नाही, मर नाही झाली, पण जास्त गबळ थोडंसं. गबळ जास्त असल्यामुळं, गवतात तण जास्त असल्यामुळं थोडासा कमी निघाला. तर बाजारभाव काल जो झाला ना आज झाला, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही, आज जरा कमी झाला. कालचा ना आजचा माल सेम आहे. मालाचा काल असा झाला, तोच माल आहे. हां. आज जरा बाजार थोडीशी रिवर्स झाले. रिवर्स झाली. हां, म्हणजे थोडंसं कमी जास्त घेण्याच्या लिलाव पद्धत असल्यामुळं ते कमी जास्त होतात व्यापाऱ्यांच्या याच्यानुसार. तर मला सांगा, तुम्ही सुरुवातीपासून कसं नियोजन केलं पाण्याचं? पेरून दाना पेरला, त्यानंतर त्याला पाणी देऊन 5व्या दिवशी तणनाशक मारलं. हां. त्याच्यामध्ये खत मारून आपलं शेत. खत कधी टाकलं होतं? खत नंतर टाकलं होतं. किती दिवसानंतर? उगून आल्यानंतर? हां. तरी एक 10 दिवसांनी. हां. कुठलं खत टाकलं होतं? 24 टाकलं होतं का? आणि त्याच्यानंतर फवारणी वगैरे केले का? किती फवारण्या केल्या? तणनाशक घेतल्यानंतर आपल्या 3 फवारण्या केल्या. 3 फवारण्याला. कुठलं औषध वापरलं काय माहिती नाही? एवढं माहिती. तर मला त्याच्यानंतर आज सांगा, आता जे तुम्ही दाणा आणला
आता परत काय नियोजन आहे करा शेतात? केलता दुसरा पण दाना हा. 18 किलो दाणा टाकला होता, हां पण तो पेरल्यानंतर पाणी भरला आणि दुसऱ्या दिवशी तो एक वादळाचा पाऊस झाला, लय हा. पाऊस झाला बरोबर. त्याच्यामुळे वाहून गेला तो, नाही तो सोडून गेला. चढून गेला. मग परत काय आहे का नियोजन करायचं? परत आता आहे पाहू, थोडंसं वातावरण पाहून. म्हातारं पाहून करणार आहे. तर मला सांगा तुम्हाला टोटल कालचं आज धरून किती खर्च आला टोटल? खर्च कसा आहे, 5-6 हजार रुपये खर्च. 5-6 हजार खर्च आला. आणि किती तुम्हाला उत्पन्न किती झालं पण कालचं नाचं धरून किती होईल अंदाज? 1,000 रुपये झाले सगळं. हां म्हणजे एक साधारण 15,000 रुपये आपल्याला शिल्लक राहिले. बरं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट 15,000 झालेला आहे. तर आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल भाऊ, तुम्ही आता हे सगळं नियोजन करून असं प्रॉफिट झाला, बाजारभाव मिळाला, तर बाकीच्यांनी कशाबद्दल नियोजन करावं थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. काय नाही दाना, मी ते आवश्यक म्हणजे कमी दिवसातलं जास्त उत्पादन देणारं पीक आहे. हां. जसं आवकवरती कार्यक्रम असतो, हां तर उगवण क्षमता जास्त झाली हां तर आवक थोडीशी वाढली जाते. बरोबर. मरबीर झाली तर मग माल कमी झाल्यानंतर मग उत्पन्न हे होतं आणि पैसे बाजारभाव जास्त भेटतो. बरोबर. म्हणजे त्यांनी उन्हाळ्याचं फक्त बाजारभाव पाहून आणि सगळं वातावरण त्यामुळं थोडी मरबीर होती नाही, हां. त्यामुळे मग कमी उत्पादन झाल्यानंतर बाजारभाव जास्त भेटतो. बॅच झालं. बरोबर आहे. मी अशा पद्धतीने नियोजन केलं तर उत्पन्न पण चांगलं मिळतं. चालेल, धन्यवाद. हां नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक सूचना देण्यासाठी मी खरं तर बोलतोय. सर्व शेतकऱ्यांना अशी सूचना आहे, पावसाळ्यामुळे पीक लवकर चालू होतं, त्यामुळं तुम्ही मार्केटला नारायणगाव टोमॅटो मार्केटला सध्या माल भरतो, तर तिथं 6:30 वाजता तुम्ही माल घेऊन या. 7 वाजेपर्यंत लिलाव चालू होता, जेणेकरून लवकर लिलाव पावसाळ्यामुळे चालू झाल्यामुळं फारसा उशीर करू नका, जेणेकरून लिलाव लांबतील असं करू नका, जेणेकरून मालही लवकर भरून जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा लवकर जाते. त्यामुळं लवकरात लवकर 6:30पर्यंत 7पर्यंत माल घेऊन या आणि जास्त उशीर करू नका. शेतकरी मित्रांनो, काल उद्यापासून आपले जे काय भाजीपाला आहे तो 6:30 पावणे 7पर्यंत मार्केटला घेऊन या. आता मार्केट आपलं रिलायन्स पेट्रोल पंप न भरता हे टॉमॅटो मार्केट म्हणजे MECBच्या पूर्वेला तिथं भरते. सर्वांनी टॉमॅटो मार्केटचं माल घेऊन या आणि लवकरात लवकर घेऊन या, म्हणजे लिलाव लवकर चालू करता येईल, आपल्याला पण घरी लवकर जाता येईल. कारण सध्या पावसाळा चालू आहे, तर या सूचनाची सर्वांनी समजून घ्या आणि त्याप्रमाणे येत जा.